रिलीज होतो त्यावेळी स्टेज समोर असताना मात्र तो बॅटर्सला कदाचित त्रास व्हायचा, तशा सूचना आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र हा मंडप थोडासा डावीकडे सरकवला गेला. तर या बाबी महत्त्वाच्या आहेत, कारण फलंदाज आणि गोलंदाज हे मात्र क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात. त्यांना ग्लॅमरशी तितकंसं महत्त्व नसते, पण मात्र ऑर्गनायझर कमिटीचं हे एक अट्टहास असतो की ही स्पर्धा प्रेक्षकांनी पाहावी आणि प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रेम द्यावं. आणि आर.के. ट्रॉफीच्या वतीने एक दिमागदार सोहळा तुम्ही गेल्याच महिन्यामध्ये पाहिला आणि पुन्हा एकदा रजनी क्रिकेटचा थरार जो आपण अनुभवतोय. जवळपास भिवंडी ठाण्यामध्ये क्रिकेट संपलंय, म्हणजे जास्त उकाडा वाढलेला आहे, त्याचमुळे क्रिकेट देखील थोडंसं थांबलेलं आहे. पण मात्र जुचंद्र गाव आहे, जुचंद्र गाव मात्र क्रिकेट थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि अजूनही स्पर्धा बाकी आहेत. हसोबानगर या परिसरामध्ये 21-22 मे या 2 दिवशी स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. चांगली ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा बीट होतोय, बॉल जाईल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याच्या अगोदर बॉल जाईल सीमारेषा पार आणि आजच्या रजनीतला हा पहिला चौकार. आणि रियाजचं कौतुक करावं असं वाटते. मी सकाळी अजय पाटील यांची चर्चा करत होतो संध्याकाळी की रियाज आणि वीर हे 2 बॅटर्स जे ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त विश्वास ठेवत असतात आणि खूप कमी फलंदाज आहेत जे ग्राउंड स्ट्रोकवर विश्वास ठेवतात आणि ग्राउंड स्ट्रोकच्या माध्यमातून धावा मिळू शकतात. त्याचं उदाहरण या ठिकाणी सेट केलेलं आहे रियाजच्या माध्यमातून. धावसंख्या 8. ऑन साईडला स्लॉक केलं, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या शरीराचा संपर्क होऊन बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. दिमागदार षटकार. माननीय मिथुनजी सतीश पाटील जे या स्पर्धेचे सर्वेसर्वा आहेत त्यांचं देखील स्वागत केलेलं आहे. आणि आता मात्र रियाजची बॅट तळपते, तो आवेश पाहायला मिळतोय, कारण बबलूचे पहिल्या षटकात ते 4 डॉट बॉल्स आणि त्यानंतर मात्र हा रियाजचा कमबॅक. हो, यावेळेस मात्र स्कूप केलंय, बॉलला पाठवलंय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेने, थांबणार नाहीये बॉल. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, बॉल सीमा पार, मिळतील धावा 4, चौकार. केलं ना बॅटरचं, तर एक फटका बघितला आपण बॅकफुटला जाऊन पंच, त्यानंतर आडव्या बॅटने मिड विकेटमध्ये आणि हा लॉंग लेग फाईन लेगमध्ये चौकार. म्हणजेच काय तर 360 खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये दिसते. 4 एंडने चौफेर फलंदाजी त्याच्या बॅटमधून होताना दिसते. मला तो आवेशच वाटतो अजूनपर्यंत. बबलू जो 4 बॉल डॉट खेळलेला आहे तो राग मनामध्ये रियाजचा पाहायला मिळतो आणि आता मात्र चौफरे फटकेबाजी पाहायला मिळते. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण हा ताळमेळ साधणं, जर एक फलंदाज जर चांगली कामगिरी करू शकत नसेल, मी आहे ना ही भूमिका तुम्ही घ्यायला हवी. यावेळेस मात्र कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाही आहे. इनसाइड एज घेऊन बॉल जाईल मिड विकेट एरियामध्ये, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत धावसंख्या 1 पुढे जाल्याने पोहोचेल 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट टीम JR स्पोर्ट्स दहीसर. बॅटिंग करताना जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत. नितीन सेकंड ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरतोय. आतापर्यंत 15 धावा नितीनने खर्च केलेला आहे 4 बॉल्समध्ये. आणि जसं मी आज उल्लेख केला होता, कदाचित आज 50च्या पलीकडे कुठला तरी संघ जाताना पाहायला मिळू शकतो, कारण 8 संघ तितक्याच ताकदीचे आहेत जे त्यांच्या फलंदाजीमुळे या टेनिस विश्वामध्ये ओळखले जातात. स्ट्राईकवर बॅटर असेल दा बबलू, बॉलिंग ट्रॅकवर नितीन. पुन्हा एकदा हा बॉल मिस करतोय, यष्टरक्षक त्या ठिकाणी बीट होतोय, त्या ठिकाणी आता डिरेक्ट हिट करू शकले असते, पण मात्र बॉलिंग एंडला थ्रो केला गेला आणि बबलू धावचीच्या स्वरूपात बाद. फर्स्ट विकेट डाऊन. विचार करण्याऐवजी आपला सर्वोत्तम खेळ दाखवणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि बबलूने मात्र
सर्वोत्तम खेळ दाखवताना निराशा केलेली आहे कॅप्टनची, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2च धावा आलेल्या आहेत. आणि आता मोस्ट एक्सपिरियन्स बॅटर ऑफ JR स्पोर्ट्स दहीसर मिस्टर गितेश आगमन मैदानाच्या आतमध्ये होते. आणि पाहूया ही जी गितेश आणि रियाज ही जोडी काय करते. पण नितीनला यश मिळालंय, विकेट कशी मिळू द्या या पार्टनरशिपला ब्रेक करणं खूप जास्त गरजेचं होऊन बसलं होतं RE11 बोरिवली संघासाठी. आणि ते विकेट मिळते 19 धावा असताना पहिला विकेट डाऊन. हा, नक्कीच पार्टनरशिप फुटली जाते, कारण की या अगोदर बघितलं तर 2 दिवसात पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या. त्यानंतर मात्र तिसरा आणि चौथ्या षटकामध्ये धावा भरपूर येत होत्या, चौकार षटकार, कारण की बॅटर सेट होत होता आणि या ठिकाणी पार्टनरशिप फुटली जाते. हो, दॅट वॉज अ ब्युटिफुल डिलिव्हरी. इनसाइड आउट होऊन खेळायचा होता, स्ट्रोकसाठी जागा जरूर बनवली होती, पण मात्र बॉलची कमी गती होती. आणि या ठिकाणी मात्र रियाज हा त्रिफळीच्या स्वरूपात बाद आणि दुसरा फलंदाज बाद होतो टीम JR स्पोर्ट्स दहीसरचा. धावसंख्या 19 असतात. ते त्याचे स्टॉक्स बॉल हाताळले होते, पण त्यानंतर त्या बॉलवर जर यश मिळालं नाही, त्यानंतर मात्र बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी यूज केली, त्यांचा स्पीड व्हेरिएशन यूज केलं. आणि स्पीड व्हेरिएशन यूज करताना मात्र रियाजसारख्या सेट बॅटरला परत पाठवण्यामध्ये नितीन सफल झालेला आहे. आणि आता 19 धावा असताना 2 गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बॉल्समध्ये 16 धावांचं योगदान रियाजचं आलेलं आहे टीम JR स्पोर्ट्स दहीसरला. नक्कीच असं बऱ्याच वेळा घडलंय की एक पार्टनर गेला की दुसरा बॅक टू बॅक झालोय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तेच आपण बघितलंय सातत्याने की एक विकेट गेला की बॅक टू बॅक दुसरा विकेट देखील जातो. ओपनिंग बॅटिंग करत असताना जर विचार केला, एक पार्टनरशिप फुटली ना, तर पुन्हा एकदा विकेट. काल देखील तेच, पहिल्या दिवशी देखील तेच, आणि आजच्या नाईटला देखील तेच पाहायला मिळते. नाही, या ठिकाणी धडपड दिसते आणि धडपड तर दोन्ही संघांना करावी लागणारच आहे, कारण नितीन सुरुवातीला थोडासा धडपडला होता, पण त्यानंतर त्याला कमबॅक करण्याची संधी मिळाली. धाबचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि शेवटच्या बॉलवर मात्र त्यांनी ज्या चुका पहिल्या 4 बॉलवर केल्या होत्या त्या सर्व चुका पुसून टाकल्या आणि रियाजसारख्या सेट बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे. आता स्पेल कंटिन्यू करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावरचाच तो तुम्हाला पाहायला मिळेल प्रणय. 19 धावा, चांगली धावगती आहे. आपण जर अगोदरच्या 2 दिवसांचा आढावा घेतला तर चांगला बॉल होता, फक्त हलक्याने मनगटाच्या साने बॉलला टर्न केल्या मिड विकेट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, बॉलला कलेक्ट करेल तोपर्यंत एकदा पूर्ण करण्याची संधी मिळते. एकादवीची वाढ, धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 20 धावा JR स्पोर्ट्स. 20 धावा देखीलच झाल्यात आणि 2 गडी बाद देखील झाल्यात, म्हणजे धावा देखील येतात आणि विकेट. जर याच रन रेटने धावा मेंटेन केलं तर 50+ जाऊ शकतो फलंदाजी करत असताना JR दहीसर. आणि जर विकेट गेलं तरच धावा थांबवू शकतात. दिल्ली दूर आहे, कारण रियाज जर खेळपट्टीवर थांबला असता तर आपण ते म्हणू शकलो असतो. बघा, पुन्हा एकदा फोर्स करायचं होतं या बॉलला, पण कनेक्शन प्रॉपर होऊ शकत नाहीये. त्या ठिकाणी 1 धाव मिळते. एकादवीची वाढ, धावसंख्या 21. गोष्टी महत्त्वाच्या कधी असतात, जेव्हा तुम्ही सेट झालेले असता आणि सेट झाल्यानंतर मात्र तुम्ही जेव्हा बाद होता, जेव्हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडा वेळ घेतला जातो. आणि त्याचमुळे बघा, आता जसा रियाज बाद झाला तो वेळ घेतला जातोय आणि प्रणयने तो दर्जा प्रस्थापित केला पहिल्या षटकामध्ये आणि तोच दर्जा टिकवताना या तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील दमदार प्रणयच्या माध्यमातून मिळते RE11 बोरिवली या संघाला. प्रणय हवेत आहे, बॉल टॉप एज घेतले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यष्टिरक्षक म्हणून बॉल खाली येतोय आणि हा कॅच कॅरी केला जातो आणि हा तिसरा धक्का बसतोय. गितेश बॅक टू पेव्हिलियन. 21 धावा असताना 3 गडी बाद JR स्पोर्ट्स दहीसर. मराठी बांधवाला काय हवंय आणि मराठी बांधवाला काय मिळालं पाहिजे यासाठीच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे लढत राहील. त्याचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळाला आणि आता पूर्ण मुंबईमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचं नाव आणि शिवसेनेचं नाव आवर्जून घेतलं जाते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय प्रणय.
क्रॉस बॅटेड स्ट्रोक, फ्रंट फुटला येऊन खेळायचा होता, शॉर्ट ऑफ गुड लाईन बॉल, ऑफस्टमच्या बाहेरचं रोटेशन, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॉल कुठल्या रेंजमध्ये होतोय, तुमच्या रेंजमध्ये आहे का, तुम्ही त्याला एक्झिक्यूट करू शकता का, आणि कुठल्या झोनमध्ये तुम्हाला खेळायचं आहे, तो देखील अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी तो अभ्यास कमी पडलेला आहे फलंदाज साहिलचा. साई तुम्हाला पाहायला मिळेल, एक्झॅक्टली साई आहे स्ट्राईकवर. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑफमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत एकच धाव मिळेल का, दुसऱ्या धावेसाठी साईचा प्रयत्न होता पण वेळीच स्वतःला सावरलेला आहे. आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2.5. टीम JR स्पोर्ट्स दहिसर. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. 30 या सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक, बाकी सर्व क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतायत आउटफील्डला. शेवट गोड होईल का या थर्ड ओव्हरचा. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, त्या ठिकाणी बॉल इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर केला जाईल, मिळते एकच धाव. पूर्णपणे दबदबा कायम ठेवलेला आहे गोलंदाजांनी या पहिल्या डावावर. आता प्रणयचं खास कौतुक करायला हवं, कारण प्रणयने पहिल्या षटकामध्ये खर्च केलेले आहेत फक्त 4 धावा आणि या षटकात सुद्धा 4 धावा खर्च केलेल्या आहेत. एक इकॉनॉमिकल बॉलर कसा असावा त्याची या ठिकाणी मात्र खूप चांगली पोचपावती आणि खूप चांगली आपण त्याने प्रचिती आलेली आहे. 23 धावा आहेत, 3 षटकाचा खेळ संपतो. घेऊया एक छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. आपण बघतोय तिसरा डे, तिसरी नाईट या स्पर्धेच्या माध्यमातून दोन संघ आमने सामने. JR स्पोर्ट दहिसर फलंदाजी करताना आतापर्यंत धावा फलकावरती जमा केल्या 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आर्या 11 बोरिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळते. आर्या 11 संघ पाहायला मिळते अप्रतिम गोलंदाजी करताना. खास करून कौतुक करेन प्रणयच्या गोलंदाजीचं. इकॉनॉमी मेंटेन कशी करावी त्याचं प्रत्यक्षित उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिले. बघा, JR स्पोर्ट्स दहिसरसाठी एवढंच सांगेन की छोटी छोटी उडी सर्वच घेतात, घ्यायची तर झेप, आणि ती झेप घ्यावी लागणार आहे. कारण 3 षटकांपर्यंत रोखून ठेवलेलं आहे आर्या 11 बोरिवली संघाने JR स्पोर्ट्स दहिसरला. तो मोमेंटम आता शिफ्ट करण्यासाठी मात्र धावांचा वेग वाढवावा लागणार आहे JR स्पोर्ट्स दहिसरला. आणखीन एक चांगला गोलंदाज चंदन पाहायला मिळतोय, मात्र वीर देखील हार्ड हिटर बॅटर आहे आणि त्याला आता चालावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज चंदनचा पुढचा चेंडू. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते, गुड डिलिव्हरी, आणि जे नाईटच्या मॅच मध्ये जो स्पीड हवा तो स्पीड पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. सन्माननीय मोहनजी रवींद्र पाटील, संस्थापक अध्यक्ष द ग्रेट मराठा आणि द ग्रेट मराठा ट्रॉफीचे प्रणेते, यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होते. करूया आपण अंकुश फाउंडेशन जुचंद्रच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. 23 धावा 3 गडी बाद. एक चेंडू फेकून झालाय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा अप्रतिम गुड डिलिव्हरी, एकच टप्पा, अचूक टप्पा आणि भेदक मारा. ऑफ स्टंपच्या बाहेर 5व्या स्टंपवर चेंडू आणि ॲक्युरेट चेंडू पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. थोडी ऑकवर्ड शैली आहे चंदनची गोलंदाजी करण्याची आणि त्या शैलीमुळे कदाचित प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही बॅटर, आणि तेच पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट या चौथ्या षटकाचे पाहायला मिळाले. एक चांगली सुरुवात या चौथ्या षटकाची. तिसरा चेंडू चंदनचा पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव, एका धावेने धाव पळक 24च्या घरामध्ये. 24 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स अँड 3 बॉल्स. 5 ओव्हरमध्ये मॅक्झिमम 40+, 45+, 50+, हे जर टोटल तुम्ही स्कोरबोर्डवरती लावला तर एक चांगलं फायटिंग टोटल म्हटलं जाईल, आणि तेच पाहायला मिळते. अंकुश मूर्ती चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. चौथा चेंडू चंदन गोलंदाजी मार्कवर साहिलसाठी. आता मात्र आडव्या बॅटने जबरदस्त स्ट्रोक आहे. मिड विकेट क्लिअर करेल का हा प्रश्न होता. चेंडू निघून जाते आउट ऑफ द पार्क. यूज इट. दर्जेदार, धमाकेदार अंकुश मूर्ती.
आहे साहीच्या बॅटमधून आणि म्हणतात ना की नियोजन योग्य आणि नेतृत्व श्रेष्ठ असेल तर हजारो तलवारींचं युद्ध एका वाघनखावर जिंकता येते आणि हा स्ट्रोक मात्र तितकाच प्रॉमिसिंग होता आणि यानंतर पाहूया तो प्रॉमिसिंग स्ट्रोक्स वारंवार पाहायला मिळतील का धावसंख्या 3 गडी बाद 30 धावा JR स्पोर्ट्स दहिसर. 5वा चेंडू पुन्हा एकदा चंदनचा. आता मात्र चांगला चेंडू या अगोदर स्लॉटमध्ये दिला होता, त्यानंतर आता धाव अर्जित केली जाते. पंचांच्या माध्यमातून बाईकच्या माध्यमातून इशारा येतो, एक धाव येते. या अगोदर अक्रॉस द बॅटने खेळला, त्यानंतर मात्र यावेळी व्हेरिएशन पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी. जरूर एक षटकार आलाय, मात्र धावा अजूनपर्यंत विचार केला 5 चेंडूमध्ये 8च धावा खर्च केलाय. अप्रतिम कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून. दबावाला बाजूला ठेवून मैदानाच्या पलीकडे ठेवून तुम्हाला खेळ करायचा असतो आणि या अगोदरच्या बॉलवर जरी षटकार आला तरी देखील मला माझ्या संघामध्ये का निवडण्यात आलेलं आहे त्याचं खूप चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये चंदनच्या वतीने पाहायला मिळालं. या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केला त्याने फक्त 7 धावा, 1 धाव लेग बाईची. 31 धावा 5 चेंडू. लास्ट बॉल या 4थ्या षटकातील. पुढील होणाऱ्या टॉसची देखील चर्चा केली जाईल. लास्ट बॉल दिस ओव्हर. पुन्हा एकदा स्पीड अप केला होता, चांगला स्पीडमध्ये चेंडू पाहायला मिळाला होता. त्यानंतर बरोबर कव्हर रिझनमध्ये 2 धावा अर्जित केल्या जातात. 2च धाव्यांवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 4 षटकांची झाले समाप्ती आणि फलकावरती धावा आहेत 33 धावा, 3 गडी बाद. ऐकूया HM साऊंडला आणि पुढे होणाऱ्या मॅचची देखील चर्चा केली जाईल. वळूया डीजेच्या दिशेने. श्री गणेश स्पोर्ट्स विरार वर्सेस ओम साई बरवली. दोन्ही संघाच्या सर्व मेंबर्सने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे, म्हणजे जे काही ऑब्जेक्शन असतील ते ऑब्जेक्शन क्लिअर होतील आणि टॉस देखील क्लिअर केला जाणार आहे. मी विनंती करतोय श्री गणेश स्पोर्ट्स विरार आणि ओम साई बोरिवली संघाच्या सर्व मेंबर्सने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ एकत्रित व्हायचं आहे. लगेचच या षटकानंतर टॉस क्लिअर केला जाईल. त्या 4 षटकाचा खेळ संपतो आणि 4 षटकात समाप्तीनंतर धावा आहेत 33 धाव, 3 गडी बाद 33 धावा. आणि आता पाहूया कितीपर्यंत मजल जाते JR स्पोर्ट्स दहिसरची. अक्षयजी साठम स्लॉग ओव्हर घेऊन येतोय संजय. अष्टपैलू खेळाडू आहे आणि भरपूर अपेक्षा असतात आर्या 11 बोरिवली संघाला या गोलंदाजाकडून फलंदाजाकडून. यावेळी मात्र स्टेप आउट केला, मिस टायमिंग फटका आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, कॅच घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसला नाही आणि तिथपर्यंत पळून पूर्ण या 2 धावा केल्या. 2 धाव्यांनी धावपळक पुढे सरकते 35. जर का पॉवर जनरेट झाली असती तर कदाचित चेंडू क्लिअर देखील होऊ शकला असता. हवेचा झोत देखील तितकासा या मैदानावर जाणवत नाहीये आणि तो देखील एक ड्रॉबॅक बॅटरसाठी ठरतोय. सन्माननीय सुरेशजी किणी मामा यांचं देखील व्यासपीठावर आगमन होते. नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते आणि नेहमीच खुश आनंदी असं व्यक्तिमत्व सुरेशजी किणी यांचं आपण करूया अंकुश फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत. एका आता जेलसाठी खास वैशिष्ट्य आहे त्यांचं. पारितोषिक असतात, ट्रॉफीज आणि वेलकम. सर्वांचं सहर्ष स्वागत. फलकावरती धावा 35 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. नेक्स्ट बॉल दुसरा चेंडू 5व्या षटकातील. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जाते आणि भरपूर अपेक्षा असतील फलंदाजी करत असताना JR दहिसर संघाला की जास्तीत जास्त धावा आणि गोलंदाजी करत असताना आर्या 11 बोरिवली संघाला देखील अपेक्षा असतील. आडव्या बॅटने पुन्हा एकदा डीप मिड विकेटमध्ये चेंडू निघून जातोय. मिसफिल्ड होतोय, 1 नाही 2 क्षेत्ररक्षक बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषी पार. हा येतोय मिसफिल्डचा नशिबाचा चौकार. कोण क्षेत्रक्षित त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी आले होते पण मात्र दोघांना हुलकावून देऊन बॉल सीमारेषा पार. धावसंख्या 39. पुढचा चेंडू यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. लेग स्टंप दाखवला होता, अक्रॉस द लाईन खेळायचा होता आणि त्यानंतर मात्र एष्ट्या उद्ध्वस्त. हा चेंडू चांगला कमबॅक. चौकार
कभी तुम्हारी कभी हमारी हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. कारण या अगोदर तो नशिबाचा चौकार मिळाला जर होता तरी देखील त्यानंतरच्या बॉलवर मात्र त्रिपळजीच्या स्वरूपात साईला बाद करण्यात यशस्वी झालेला आहे गोलंदाज. आणि नवीन बॅटरमध्ये त्याच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच मिस्टर भोळा. ठरेल का आक्का गोळा? 39 धावा, 4 गडी बाद, 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 5वा ओव्हर आपण बघतोय, पहिला मॅच आजचा या नाईटचा आपण बघतोय. JR स्पोर्ट दैसर वर्सेस आर्या 11 बोरीवली. 4था चेंडू, 39 धावा फलकावरती. बॅटर आपण बघतोय भोला, कशा प्रकारे फलंदाजी करेल. क्षेत्ररक्षक व्यूहरचना डीप जास्त पाहायला मिळते. आता मात्र चांगला फटका डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफ त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. आखो में इशारा आणि 2 धावेने धावपळत पुढे येते. 41 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर अँड 4 बॉल्स. एका धावेला 2 धावात बदलणं ही देखील एक वेगळी कला आहे आणि ती कला सगळ्यांना जमत नाहीये. पण या ठिकाणी भोळा आणि वीरची चांगली रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या दोन्ही पुढे 41. पुढचा चेंडू यावेळी मात्र आउटसाइड डे ऑफ स्टंप, पंचांकडून इशारा आलाय, वाईडचा इशारा. अतिरिक्त धावेने धावपळक वाढतंय. 42 धावा. एक धाव महत्वाची आहे आणि कशाही धावा येणं हे गरजेचं आहे JR स्पोर्ट दैसरला. पुन्हा एकदा आता मात्र लेन तीच होती, मात्र चेंडू आतमध्ये थोडा घेतला होता गोलंदाजाने आणि चांगलं चेंडू पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. लास्ट बॉल फलकावरती, 42 धावा. पुन्हा एकदा कंट्रोल, नियंत्रण, एक्सिलेंट वर्क आणि आता मात्र धावचीच्या माध्यमातून गडी बाद होते. जरूर वाईड आला, मात्र त्यानंतर 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळते. रनआउटच्या माध्यमातून गडी बाद झाले. 5 ओव्हरची झाले समाप्ती. फलका आता 43 धावांचा आव्हान आहे. ऐकूया HM साऊंडला आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेने. वरचा पुकार देतोय श्री गणेश स्पोर्ट्स विरार आणि ओम साई बोरिवली. आपण लगेचच या ठिकाणी टॉसची प्रक्रिया केली जाणार आहे. चला, माननीय श्री जगन्नाथजी म्हात्रे तांडील साहेब व माननीय श्री किरणदादा म्हात्रे शाखा प्रमुख यांच्याकडून मंडप आणि लाईट व्यवस्था. सर्वात महत्त्वाची व्यवस्था हीच आहे. रजनी क्रिकेटच्या सामन्यांसाठी लाईट व्यवस्था सन्माननीय पाहुण्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर माननीय श्री मोहनजी रवींद्र पाटील भाई यांतर्फे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी आकर्षक चषक तसेच 50,000 रुपयाची रोख देणगी देखील मंडळाला मिळाली आहे. धन्यवाद. सन्माननीय श्रीयुत भूषणजी पडवळे यांतर्फे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीसाठी आकर्षक चषक. धन्यवाद. माननीय श्रीयुत भावेशजी पुणेकर यांतर्फे सर्व सामन्यांसाठी सामनावीर ट्रॉफी. धन्यवाद. माननीय श्रीयुत जीवन डिसुजा मार्गारेट हॉटेल्स यांच्याकडून संपूर्ण पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. धन्यवाद. माननीय श्रीयुत धनेशजी भगत, माननीय श्रीयुत विनोद पाटील यांतर्फे DJ व्यवस्था. धन्यवाद. माननीय श्रीयुत भरत भट्टा मात्रे कामण यांतर्फे चेंडूची व्यवस्था केली गेलेली आहे. धन्यवाद. माननीय श्रीयुत चेतकजी पाटील आणि जतीनजी म्हात्रे यांच्याकडून इंटरनेट सेवा पुरवली गेलेली आहे. जय महिषासूर मर्दिनी इंटरनेट. धन्यवाद. केतन भोईर RK एंटरप्राइजेस यांच्याकडून लाईटनिंग बेल्स आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. धन्यवाद.
माननीय श्रुत चेतन केदारनाथ पाटील केदारनाथ एंटरप्राइजेस यांतर्फे आम्हाला आर्थिक सहकार्य मिळाले, धन्यवाद. माननीय श्रुत जिग्नेश म्हात्रे यांच्याकडून देखील आम्हाला सहकार्य मिळाले, ते म्हणजेच रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी, धन्यवाद. सौभाग्यवती चरणा प्रशांत म्हात्रे शिवसेना महिला विभाग संघटक नायगाव पूर्व यांच्यावरून देखील आम्हाला रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी मिळालेली आहे, धन्यवाद. त्यानंतर श्रीयुत ललितजी वासुदेव म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख वाकीपाडा यांच्या वतीने आम्हाला रोख रक्कम 2,500 रुपयाची देणगी उपलब्ध झालेली आहे, धन्यवाद. रमाकांत सदानंद म्हात्रे जुचंद्र आणि रवींद्र म्हात्रे चंद्रपाडा यांच्यामध्ये देखील आम्हाला आर्थिक मदत मिळालेली आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. श्रुत राज चंद्रकांत पाटील NR कट्टा यांच्या वतीने आम्हाला रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे, धन्यवाद. सन्माननीय नंदकुमारजी भोईर यांच्या वतीने 2,500 रुपयाची देणगी देखील आम्हाला मिळालेली आहे, त्यांचे देखील धन्यवाद. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मान्यवरांचं त्यांनी आम्हाला आशीर्वाद सहकार्य केलेला आहे, त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत, धन्यवाद. जाऊया आपण पुढच्या डावाच्या दिशेने. डाव सुरू होते, दुसरा पाठलाग करायचा एकूण 43 धावांचा 30 बॉल्समध्ये. टीम ओम साई आर्या 11 बोरिवलीला. चला बॅटर्स लगेच पाठवून त्याच्या पंच त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पाण्याची व्यवस्था का? येस. आणि एक विचार केला ना तर पहिली इनिंग अशी वाटते मला की 25 मिनिटांमध्ये क्लिअर झालंय. कौतुक करेन दोन्ही संघाचं. आणि हेच महत्वाचं आहे या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये. जेवढा वेळ तुम्ही आयोजकांचा वाचवाल तेवढे तुम्हाला जास्तच ओव्हरचे सामने खेळायला मिळतील. आणि कौतुक करेन आर्या 11 बोरिवली तसेच JR स्पोर्ट दहिसर या संघाचं. चला गेम ऑन होतोय. टॉस साठी दोन कॅप्टन आतापर्यंत अजूनपर्यंत पोहोचले नाहीत. श्री गणेश स्पोर्ट विरार आणि ओम साई बोरिवली टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन येतील. वेल दवडला जातोय कारण की इथे लगेच सेकंड इनिंग देखील सुरुवात झाली आणि दोन्ही संघांचं पुन्हा एकदा कौतुक. मान्य श्री हेमंतजी वर्तक यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य नेहमीच कुठेही स्पर्धा असू दे आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य असते, त्यांचं देखील खूप खूप आभार. पंचांकडून इशारा आलाय, गेम ऑन झालाय आणि पुन्हा एकदा मॅच ऑन होतोय. जिंकण्याकरता 43 धावांचं आव्हान. 25 मिनिटात पहिली इनिंग झाल्या. आता या इनिंगला किती मिनिटं लागतील हे देखील पाहिलं जाईल. खडतर आहे, प्रवास सोपा होणार नाहीये कारण JR स्पोर्ट्सकडे स्ट्रॉंग बॉलिंग युनिट आहे आणि त्याचमुळे 43 धावांचा पाठलाग करून देखील कदाचित नाकीने येऊ शकेल. लेट्स सी कशा पद्धतीने हा दुसरा राव रंगतोय. गोलंदाज जितेश पाटील. अनिकेत लेफ्ट आर्म बॅटर. पहिला चेंडू ड्राईव्ह करायचा होता 38 सर्कलच्या वरून, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फेकी खराब झाली होती. फुटबॉल प्रमाणे अडवण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, एकाच चेंडूवरती बरंच काही घडताना 2 धावेने श्री गणेश केला जातोय. आर्या 11 बोरिवली संघाच्या माध्यमातून. बोरिवली संघाचा विचार केला तर त्यांची देखील स्पर्धा आहे 22 तारखेला बोरिवली गावामध्ये आणि ती स्पर्धा देखील शानदार पद्धतीने पाहायला मिळेल. 8 संघ असतील त्या स्पर्धेच्या माध्यमातून. कुमार रणजित दादा किणी आरके एंटरप्राइजेसचे सर्वा यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 21,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. नेहमीच नायगाव परिसरामध्ये मोहन रवींद्र पाटील भाई आणि रणजित दादा किणी यांचा नेहमी पाठिंबा असतो कुठलीही स्पर्धा असू द्या. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, त्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर परफेक्ट चेंडू या ठिकाणी डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतोय. मिड ऑफ रिझन कव्हर करतोय चेंडू सीमारेषी पार, चौकार. आहे आणि जर आपण पाहिलं दहिसर आणि बोरिवली जास्त अंतर नाही, कित्येक वेळा एकमेकांसोबत हे खेळत असतील आणि त्याचमुळे तुम्हाला अपडेट करावं लागेल की तुम्हाला कशा पद्धतीने सामना करायचा एकमेकाचा. आणि या ठिकाणी कुठेतरी हवी होतोय तो म्हणजेच आर्या 11 बोरिवली हा संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह स्ट्रेट फटका खेळायचा होता, मात्र आता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तिथपर्यंत एक धाव. सिंगल डबल हे बेसिक क्रिकेट आहे आणि त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये आर्या 11 बोरिवली संघ उतरलेला दिसतोय. 3 चेंडू अप्रतिमरित्या खेळलाय मिडल ऑफ द बॅटने. 7 धावा 3 चेंडू. नाही, जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आर्या 11 या संघाचा पाहायला मिळते. बघा, कुठलाच तणाव न घेतला, कुठलाच दबाव न घेता 43 धावांचा पाठलाग आम्ही
करू शकतोय हाच आत्मविश्वास या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालाय आणि त्याचमुळे गॅप शॉट सिलेक्शन जे खरं तर खूप कमी वेळा पाहायला मिळते टेनिस क्रिकेटमध्ये आणि ते गॅप शॉट सिलेक्शन बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग अनिकेतची. संजयसाठी हा चेंडू. संजय देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे. 38 सर्कलच्या वरून लॉंग ऑफ कव्हर करेल का, क्लिअर करेल का, मात्र यावेळी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 2 धावा अर्जित केल्या जातात. कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचा. फलकावरती 9 धावा. संजय एक हार्ड हिटर फलंदाज आहे. नुकताच या मैदानावर त्यानंतर टिवरी मैदानावर गाजवलं होतं बॅटिंग करत असताना. बघा प्रत्येक षटकामध्ये 9 धावा बनवायच्या आहे हा अभ्यास आहे आणि तो अभ्यास कुठेतरी करून आलेला आहे तो म्हणजेच आर्या 11 बोरिवली. 4 चेंडू 9 धावा. अक्रॉस दी लाईन केलायचं होतं. टॉप एज लागले, तू घेऊ की मी घेऊ, आणि त्यानंतर मात्र फंबलिंग पाहायला मिळते. महत्वाची कॅच होऊ शकली असती, जजमेंट चुकला आणि त्यानंतर मात्र 1 धाव अर्जित. फलकावरती धावा 10. 5 चेंडू. बघा ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते. या ठिकाणी मात्र धडपड केली गेलेली आहे पण मात्र तो रिझल्ट पाहायला मिळाला नाही जे आर स्पोर्ट दहिसर संघाकडून. खरं तर ते कॉलिंग मिस्टेक्स मला जाणवली कारण ती तयारी करताना ती तयारी सकारात्मक नव्हती असंच प्रथमदर्शी पाहायला मिळालं आणि त्याचमुळे तो झेल निसटला आणि बिनबाद 10 अशी एक चांगली सुरुवात आर्या 11 बोरिवली संघाची पाहायला मिळते 43 धावांचा पाठलाग करताना. नक्कीच चांगली सुरुवात आणि कॅल्क्युलेट क्रिकेट पाहायला मिळतोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मात्र या क्षणाला कॅच किती महागडा जाईल. बॅटर संजय ज्याने आर के दत्ताली म्हणजेच नागेश काका मैदानावर गाजवलं होतं. चला श्री गणेश स्पोर्ट्स विरार आणि ओमसाई बोरिवली षटकांमध्ये कपात केली जाईल हे लक्षात घ्या. ऑन साईडला जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. स्लॉक स्वीप आणि बॉल जाईल त्या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी दिमागदार चौकार. लाईट्स. चला शेवटचा अंतिम पुकार असेल जर या दुसऱ्या षटकानंतर कोण आलं नाही तर षटकामध्ये कदाचित कपात केली जाणार आहे. 4 ओव्हरची मॅच होणार आहे. श्री गणेश स्पोर्ट्स विरार वर्सेस ओम साई बोरिवली. या दोन्हीच्या सर्व मेंबर्सने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ जमायचं आहे. ही नम्रतेची विनंती आम्ही वारंवार करतोय. बघा यूट्यूबचं साधन आहे. जरी तुम्ही या मैदानात नसाल ही मॅच तुम्ही पाहत असाल तर वारंवार आमचा पुकार तुम्हाला ऐकायला मिळतोय. त्याचमुळे कुठली सबब चालणार नाहीये. लगेचच तुम्ही या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे जेणेकरून मात्र अजून जास्त कडक कारवाई आम्हाला करण्यास तुम्ही प्रवृत्त करू नका. चला वेळेवर संघ येत जा. चांगली स्पर्धा आपण खेळतोय आणि सातत्याने ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. 24 चेंडू जिंकण्याकरता 29 धाव्यांची गरज. काय बॅटिंग होते. डाऊन द ग्राउंड फटका, शॉर्ट सिलेक्शन, प्रॉपर क्रिकेटिंग पाहायला मिळत आहेत. मिडल ऑफ द बॅटने धावा येत आहेत. जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि त्यानंतर मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. 4 धावेची धावफलक आता मात्र पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 14 धावा आणि जम्याची बाजू असेल. गडी बाद झाला नाही. चांगली पार्टनरशिप बिल्ड होतंय. एका साईडने आपण बघतोय अनिकेत त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत आणि संजय याच्या बॅटमधून देखील पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. संजयचा कॅच सुटलाय. आता बघूया या ओव्हरमध्ये संजय कशा प्रकारे अटॅकिंग फलंदाजी दाखवेल का गोलंदाज अमित कमबॅक करेल का. नाही या गोष्टी वारंवार सांगाव्याशा वाटतात की एकमेकांसोबत कित्येक वेळा सामने खेळलेले आहेत आणि त्याचवेळी मात्र कसं खेळायचं आणि कसा खेळ बदलायचा या गोष्टी तुम्हाला लगेचच इम्प्लिमेंट करायच्या असतात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केलेल्या आहेत. आता पाहूया या सेकंड ओव्हरमध्ये तो कमबॅक गोलंदाज अमित मिळून देईल का टीम जे आर स्पोर्ट्स दहिसरला. 29 धावांची गरज अजूनही विजयासाठी आहे आणि बॉल शिल्लक असतील 24. पुढचा चेंडू गोलंदाज अमितचा आणि दहिसर संघ आपण बघतोय. अंकुश दादा देखील त्याच संघातून नेहमी आपल्याला पाहायला मिळायचे. आज ते आठवण या ठिकाणी ताजी होते त्या संघाच्या माध्यमातून. 1 ओव्हर झाले 14 धावा फलकावरती. स्विच हिट आणि हा फटका फसलाय. काही गरज नव्हती या फटक्याची मात्र या ठिकाणी रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि त्यानंतर मात्र स्विच हिट खेळत असताना जोखीम पत्कारली गेली. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षयजी कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतील
तर ती गोष्ट शोभून दिसते आणि मर्यादा पलीकडे गेलात तर तीच गोष्ट तुमच्या पथ्यावर पडते. पहिल्या षटकामध्ये 14 धावा एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी बनवली गेली होती. पण काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ते वेगळे करताना मात्र ती रिस्क घेतली गेली आणि जलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच मिस्टर संजय. आणि आता मात्र अनिकेची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच मिस्टर परीश. 14 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं बंधन अजून आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळेल आणि विचार करत असेल की अरे अरे बोरिवली की पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत 14 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 1 गडी बाद 1.1 चेंडू. नेक्स्ट बॉल मिस्टर अमित बॉलिंग मार्कवर. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि बेधक मारा पाहायला मिळते. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळते. अगोदर स्लोवर पद्धतीचे चेंडू आणि त्यानंतर व्हेरिएशन चेंज ऑफ पेस. आयुष्यात सर्व काही मिळत गेलं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कळत नाही. या ठिकाणी पहिल्या षटकात मार बसला होता आणि त्याचमुळे आता मला सर्वोच्च खेळ करायचा आहे आणि तेच दाखवताना मैदानाच्या आतमध्ये अमित पहिल्या बॉलवर विकेट दुसऱ्या बॉलवर डॉट. 2 चेंडू फेकून झाल्यात फलकावरती. 14 धावा. कमबॅक करतोय गोलंदाज आणि तेच कमबॅक जर केला तर अडचणीमधून बाहेर येऊ शकतो JR स्पोर्ट दहिसर संघ. नेक्स्ट बॉल तिसरा चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग होत आहे आणि मात्र या ठिकाणी लास्टला कॉल येतोय की येस नो अँड वेट. चांगला समन्वय पाहायला मिळतोय. 2 धाव्यांनी धावपळक 16 धावा 3 चेंडू. बघा या मैदानावर कित्येक वेळा हे दोन्ही संघ खेळलेले आहेत आणि त्यांना ठाऊक आहे की मैदान कसं आहे. उंच सकल मैदान आहे. त्याचमुळे मात्र क्षेत्ररक्षण मध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी एक इझी अटेम्प्ट होता मात्र तो बॉल कॅरी झाला नाही आहे आणि त्याचमुळे एखाद्या वेळेला 2 धावांमध्ये बदलण्यामध्ये अनिकेत आणि परीशला यश येते. धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजेच 16 याकडे बस 16 रन्स. चांगल्या धावा येत आहेत. 43चं टार्गेट आहे. 21 चेंडू 27 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे. 21 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. 4था चेंडू. गोलंदाज अमितचा. स्ट्राईक एंडला परेश. राईट हँड बॅटर अँड लेफ्ट हँड सीमर. आता मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन पुढे सरसावतोय आणि त्या ठिकाणी मात्र जबरदस्त चेंडूला बॅकिंग केलं जातंय. चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला. स्टॉप करणं गरजेचं आहे कारण की आज जर चेंडू स्टॉप झाला नसता तर कदाचित धावा आल्या असत्या. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. फलकावरती धावा आहेत 17. जबरदस्त लेफ्ट आर्म मिडियम पेस बॉलर विथ व्हेरिएशन विथ बाउन्स या सर्व गोष्टी या षटकामध्ये अमितच्या वतीनं पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्याचमुळे पहिल्या षटकात 14 जरी आल्या आतापर्यंत या षटकामध्ये 4 बॉल्समध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि त्याहून अधिक सांगायचं झालं तर विकेट देखील मिळवलेला आहे. म्हणजेच जो गमावलेला आत्मविश्वास आहे या षटकामध्ये कमवलेला आहे JR स्पोर्ट्स दहिसरने. पुढचा चेंडू गोलंदाज अमितचा. आता मात्र अनिकेत आहे स्ट्राईक एंडला. लेफ्ट आर्म बॅटर अँड लेफ्ट हँड बॉलर. यावेळी बॅट चेंज लागली होती. यष्टीरक्षकाने प्रयत्न केला होता मात्र त्या ठिकाणी एकदा वर्जित केली जाते. कॅच घेतला असता तर कदाचित कमबॅक होऊ शकला असता. 5 चेंडू. चला लगेच या दोन्ही टीम्स बघा षटकांमध्ये अजून जास्त कपात करायला आम्हाला प्रवृत्त करू नका. कुठला संघ जरी उशीर आला तरी देखील त्याचा भुर्दंड दोन्ही संघाला बसू शकतोय. पुण्याला पुकार दिला जाईल. श्री गणेश स्पोर्ट्स विरार ओम साई बोरवले आपला पूर्ण स्क्वॉडला घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. जे ऑब्जेक्शन असतील ऑब्जेक्शन क्लिअर करून टॉस क्लिअर केला जाईल. 18 धावा फलकावरती पाहायला मिळतात. लास्ट बॉल या षटकातील. परेशसाठी हा चेंडू बाउन्स करायचा होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅटर देखील मिस केला होता आणि यष्टीरक्षक देखील मिस होताना दिसतोय. बाईटच्या माध्यमातून 1 धाव होते. 2 ओव्हरची झाली समाप्ती. फलकावरती धावा आहेत 19. 19 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 24 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. कसा काय पाठलाग केला जाईल ऐकूया HM साऊंडला आणि पुन्हा एकदा जॉईंट
लाईव्ह, कारण आता 18 बॉल्समध्ये 24 धावांची गरज आहे आणि ती जिद्द या दुसऱ्या षटकामध्ये अमितच्या वतीनं पाहायला मिळाली जे आर स्पोर्ट्स दहिसर या संघाची, की अमित देखील या धावा अडवू शकतोय. पण यष्टिरक्षक साईकडून मात्र काही चुका चालल्या आहेत, कारण डॉट बॉल्स अमितने हाताळलेले आहेत, पण 22 लेग बाईज देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरल्या आहेत आर्या 11 भरुल या संघासाठी. हे षटक संपल्यानंतर दोन्ही संघ या ठिकाणी आले पाहिजेत, अन्यथा षटकांमध्ये कपात केली जाईल. प्रॉपरली आम्ही ही माहिती पोहोचवतोय. 3 षटकांचा तो सामना होणार आहे. श्री गणेश स्पोर्ट्स विरार, ओम साई बोरिवली. हे षटक संपण्याच्या अगोदर तुमचं रिपोर्टिंग झालं नाही तर मात्र 3 षटकाचा सामना खेळवणार आहे. पूर्ण स्क्वॉड पाहिजे, पूर्ण स्क्वॉड आमच्या कमिटीच्या बॉक्सच्या समोर पाहिजे प्लीज. 18 चेंडू 24 धाव्यांची गरज, कंपल्सरी चेसिंग नियमावली आहे. 43 धावांचा पाठलाग करत असताना आता बॉलिंग मार्कवर रियाज, चांगला रियाज असतो, सराव देखील असतो, मात्र आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल. नेक्स्ट बॉल स्टेप आउट करायचा होता, मात्र पहिलाच पाहिलं होतं की आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावाने धापळक 20 वर येते. पहिल्याच अकाउंटला धावा कमी आहेत, त्यानंतर एक्स्ट्रा धावा येत आहेत. वाईड लेग बाईज जे आर स्पोर्ट्स को ले डुबेंगे असंच म्हणू शकतो, कारण या पूर्ण डावाचा आपण आढावा घेतला तर अवांतर धावा खूप जास्त खर्च केलेला आहे जे आर स्पोर्ट्स दहिसर आणि त्याचमुळे मात्र लक्ष घालणं गरजेचं आहे. स्विच हिट खेळायचा होता, आता मात्र काही पे निघाहे काही पे निशाणा, चेंडूवरती नजर नव्हती आणि त्यानंतर मात्र ॲक्युरेट डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडूचा विचार केला तर या षटकातील एक चेंडू फेकून झाल्यात, फलकावरती धावा आहेत 20. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या मेरिटमध्ये येताना दिसत नाही आणि चेंडू अजूनपर्यंत नजर बसलेली आहे जे बॅटरचे आपण बघतोय. ॲज आय सेड अर्लियर की बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे जे आर स्पोर्ट्स दहिसरचं आणि ते तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात या तिसऱ्या षटकाची रियाजच्या वतीने केली गेलेली आहे. पहिला बॉल वाईड जरी हाताळला त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि एक जबरदस्त फाईट बॅक या दोन्ही संघाचा पाहायला मिळतोय. 16 बॉल्स 23 धावांची गरज. आणि ज्यावेळी तिसऱ्या षटकाला सुरुवात होते काही ना काही घडताना आपण बघितलं या स्पर्धेमध्ये. आता मात्र बॅटची एज लागली आणि चांगली खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. स्वतःहूनच हा खेळाडू बाहेर येतोय. विकेट डाऊन आणि आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना रियाज या गोलंदाजाने. काय मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होईल का? 15 चेंडू जिंकण्याकरता 23 धाव्यांची गरज. ऐकूया HM साऊंडला आणि वळी या मॅचच्या दिशेने. महत्त्वाच्या आहेत, कारण आता क्रिकेट हे खूप जास्त विकसित होत चाललेलं आहे आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की त्या ठिकाणी एज लागली नव्हती. येस, त्या ठिकाणी मात्र संपर्क कुठल्या ठिकाणी झाला होता पंचायती दर्शवत आहेत आणि त्याचमुळे आऊट नाही आहे. तर या बाबी महत्त्वाच्या आहेत, कारण गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराज जसे गनिमी कावा वापरायचे, कदाचित हा आर्या 11 दोरली संघाचा गनिमी कावा, कारण तो बॅट त्या ठिकाणी स्ट्रगल करत होता आणि त्याचमुळे कदाचित त्याला बाहेर येणं गरजेचं होतं. नक्कीच दबाव दिसतोय. चांगला कॉल पंचांच्या माध्यमातून आणि स्वतःवरचा प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. आता मात्र काय पलटवार करू शकतो का असं आमदार चषकामध्ये झालं होतं. आता मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. मिस टायमिंग फटका आहे, कॅच घेतला जाईल आणि विकेट डाऊन. जो स्ट्रगल होता तो आता मात्र समाप्त झालाय. फलकावरती धावा स्थिरावल्यात, त्या म्हणजे 20. येणारे चेंडू आहेत 14 चेंडू मध्ये 23 धाव्यांची गरज. 14 चेंडू 23 धावा. ऐकूया HM साऊंडला. धावांचं दुसरं षटक ठरलंय 5 धावांचं आणि हे तिसरं षटक आता पाहिलं तर आतापर्यंत खर्च केलेले आहेत त्या म्हणजेच फक्त 1 धाव. म्हणजेच वेगळे पण किती असते क्रिकेटमध्ये ते पाहायला मिळालं आणि ती 1 धाव देखील वाईडची आहे. तर पुन्हा एकदा तो दबदबा कायम राखण्यामध्ये जे आर स्पोर्ट्स दहिसर यशस्वी होते, पण अजूनही यानंतर 2 षटकाचा खेळ बाकी आहे. आणि आपण जर आर्या 11 बोरिवली संघाचा विचार केला तर टॉप बोर्स
प्लेयर्स ऑफ बोरिवली त्या टीममध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पण मात्र या ठिकाणी मैदान कुठलं आहे ते देखील गरजेचं आहे, टुर्नामेंट कुठली आहे गरजेचं आहे आणि फॉर्मॅट कुठला आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे. आणि रजनी क्रिकेटमध्ये मात्र दिवसा आणि रात्री या खेळण्यामध्ये आयसाईट तुमची प्रॉपर असली पाहिजे, ते व्हेरिएशन तुमच्याकडे असायला हवं आणि खेळाप्रती प्रेम, डेडिकेशन, जिद्द या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचमुळे जसा तुम्ही उल्लेख केला की या फॉर्मॅटमध्ये अजूनही एकानेही 50 धावांचा पल्ला पार केला नाहीये, कारण आता ते डेडिकेशन प्रत्येक संघाचं पाहायला मिळते. आपला संघ जिंकेल कसा तो प्रयत्न प्रत्येक संघाचा पाहायला मिळतोय. 5वा चेंडू गौरांग आलाय आणि गौरांग देखील चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. त्याची बॅट लागणं महत्वाची आहे. मात्र या क्षणाला चांगली गोलंदाजी होताना दिसते. अप्रतिम गोलंदाजी रियाजने दाखवून दिले मैदानाच्या आत. अक्रॉस द लाईन खेळायचा होता, लाऊड अपील केली जाते. आता मात्र या ठिकाणी अप्रतिम गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. पंच मात्र त्या ठिकाणी सक्षम आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक वाईटची धाव सोडली तर 5 चेंडू निर्धाव पाहायला मिळते. 1 गडी बाद. जितका मोठा संघर्ष तितकाच मोठा विजय असंच आपण म्हणू शकतो. या ठिकाणी संघर्ष तर पाहायला मिळाला आहे JR स्पोर्ट्स दहिसर या संघाचा. मुख्यत्वे गोलंदाजांनी आपली कंबर कसली आहे आणि आपला संघ कसा जिंकेल त्यासाठी प्रयत्नशील राहिले. पण जर अनिकेतला वगळलं तर बाकी कुठल्याच बॅटर्सने मात्र ती आत्मीयता दाखवली नाही आहे आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. अनिकेत आहे तिथपर्यंत मॅच अजून गेम ऑन आहे. गौरांग देखील आहे, अजून रणजित सारखा खेळाडू आहे, मयूर सारखा खेळाडू आहे, बरेचसे खेळाडू आहेत. मात्र आता 13-23 हे सिच्युएशन. अप्रतिम अप्रतिम कमबॅक जबरदस्त. एक वाईट सोडून पूर्ण जर 6 चेंडूचा विचार केला तर निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक कसा करावा त्याचं उत्तर. 12 चेंडू 23 धावांची गरज. चला आता यायचं आहे पुन्हा एकदा. आता तो पुकार दिला जाणार आहे. श्री गणेश स्पोर्ट्स विरार आणि ओम साई बोरिवली आपले सर्व प्लेयर्स आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आले पाहिजेत लगेच, कुठलाच वेळ वाया न घालवता, कारण कुठलाच व्यत्यय आम्हाला पूर्ण रजनीमध्ये आणायचा नाहीये, कारण प्रेक्षक देखील तक्रार करतात की सामने थांबले काय आहात. तर साई माऊली बोरिवली आणि श्री गणेश स्पोर्ट्स विरार या 2 संघांदरम्यान दुसरा सामना खेळला जाणार आहे. विनंती असेल सर्व आपले मेंबर्स आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊ द्या. लगेचच ऑब्जेक्शनची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर टॉस क्लिअर केला जाईल. बॉल शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 23 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 बॉल्स. सामना क्रुशियल झालाय दोन्ही संघांसाठी. पण दोन्ही संघांसाठी एवढंच सांगेन की हार मानू नका, कारण एकदा जर तुम्ही हार मानली तर मात्र त्याची सवय लागू शकते. त्याचमुळे जिंकण्याचा प्रयत्न तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये करायचा असतोय. पाहूया 12 बॉल्समध्ये 23 धावांची गरज असताना कसा त्या ठिकाणी प्रतिकार केला जाईल दोन्ही संघांकडून. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा, कारण आता शुभेच्छाच कदाचित या दोन्ही संघांच्या मदतीला येणार आहेत, कारण अजूनही सामना स्टेबल आहे. सामना जिंकेल कोण हे भाकीत अजूनही वर्तवणं कदाचित चुकीचं ठरेल. जर आपण स्कोर ट्रेनचा विचार केला जो तुमच्या स्क्रीनवर फ्लॅश होताना पाहायला मिळाला, दोन्ही संघाचा स्कोर ट्रेन तुम्हाला पाहायला मिळाला, तर ह्या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. क्रिकेटला ग्लॅमर मिळालेला आहे आणि क्रिकेटला ग्लॅमर मिळाल्यानंतर जसं तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आनंद घेता तसाच आनंद तुम्हाला यूट्यूब वाहिन्यांवर TCP लाईव्हच्या वतीनं घेता येतोय. जबरदस्त प्रक्षेपण आहे, तितकंच चांगलं स्टॅट्स तुम्हाला वारंवार प्रत्येक षटकानंतर आणि प्रत्येक विकेट नंतर सिक्सर नंतर तुम्हाला रिप्ले देखील पाहायला मिळते. तर या बाबी महत्त्वाचं आहे. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेट तुम्ही एन्जॉय करता घर बसल्या, तशीच एन्जॉयमेंट तुमची होते हे देखील मान्य करायला हवं. बॉलिंग ट्रॅक बॉलिंग तयार. अमित ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, पुल केलंय बॉलला, आखूट टप्प्याच्या बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी दिमागदार षटकार. ज्याचा उल्लेख केला होता त्याच्या बॅटमधून षटकार येतोय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये काय झालं तर 6 चेंडू निर्धाव वाईटच्या स्वरूपात 1 धाव आली आणि या पहिल्याच चेंडूवरती षटकार येतोय. पुन्हा एकदा मॅचमध्ये ट्विस्ट कमबॅक आता करताना दिसतोय आर्या 11 बोरिवली संघ. पाण्याचा एक पेला सुद्धा जगातील सर्वात मोठी आग विझवू शकतो, पण तो योग्य त्या वेळी वापरला गेला पाहिजे आणि हा षटकार योग्य त्या वेळी आलेला आहे. आणि जेव्हा संघ अडचणीत होता त्यावेळी आलाय. फुल टॉस बॉल आहे. आ बैल मुझे मार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. या ठिकाणी मात्र जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. गौरांगच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार.
मेहनतीवर माती टाकली असं आपण म्हणू शकतो. कारण अमित ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं, ज्यामध्ये फक्त त्याने खर्च केल्या होत्या 5 धावा, 1 विकेट सुद्धा मिळवली होती. पण मात्र या चौथ्या षटकाची सुरुवात करताना बॅक टू बॅक 2 षटकात ठोकलेत बॅटर गौरांगने. धावसंख्या झाले 2 गडी बाद 32 आणि जिंकण्यासाठी आता 10 बॉल्समध्ये 11 धावांची गरज. हा नक्कीच रियाजने चांगला स्पेल हाताळला होता आणि त्यानंतर अमितने देखील चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र प्रहार केले जात आहेत. हल्ला बॉल परफॉर्मन्स पाहायला मिळतो. 10-11. पण मात्र कमबॅक तर आता अमित सुद्धा करतोय. या बाबी महत्त्वाच्या आहेत कारण प्रत्येक संघ या मैदानावर जिंकण्यासाठी आलेला असताना मात्र आपल्या संघाप्रती निष्ठा प्रत्येक खेळाडूची आहे आणि त्याचमुळे ते ओळखलं अमितने की पहिले 2 बॉल जरी चुकीचे पडले गेले पण त्यानंतर मात्र कमबॅक करण्याची संधी मला सुद्धा आहे आणि हा डॉट बॉल हाताळला जातोय. ड्राईव्ह केलाय बॉलला, गॅपमध्ये आहे, बॉल जाईल कव्हरला, क्षेत्राच्या इनबिटच्या आतमध्ये एखाद्या बॉल अडवतोय, थ्रो करेपर्यंत एकच धाव. काय डेडिकेशन आहे. डोळ्याचं पातळ लवते त्याने थ्रो केला आणि यष्टीरक्षक साई देखील तितकाच ऍक्शन मध्ये पाहायला मिळालाय. फक्त एक धाव मिळते 8 बॉल्समध्ये आता 10 धावांची गरज. धावसंख्या झाली आर्या 11 बोरिवलीची 2 गडी बाद 33. 8 चेंडू 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. या क्षणाला जर अजून 2 चेंडू जर विचार केला ना तर चांगले जर टाकले तर प्रेशर रिलीज होईल. आपण बघितलं या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅच कमीत कमी वेळात चेस झाल्यात. सन्माननीय गंधर्व पाटील यांचं देखील आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचं देखील करूया आपण. अंकुश फाउंडेशन जुचंदच्या वतीने सरचे स्वागत. 8 बॉल्स 10 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन हलकासा खेळायचा होता पण बॉल आणि बॅटचं कनेक्शन प्रॉपर होत नाही. बॉल जाईल फ्लाय स्लिपला, त्या ठिकाणी मिळते 1 धाव आणि त्यानंतर आता कुठेतरी पुन्हा एकदा डोक्यावर बर्फ ठेवून खेळ केला जातो अमितच्या वतीनं. पहिले 2 बॉल मात्र कुठेतरी डोकेदेखील वाढवणारे होते पण त्यानंतरचे 3 बॉल मात्र दर्जेदार हाताळलेले आहेत गोलंदाज अमितने. आता 7 बॉल्समध्ये 9 धावांची गरज. 7 बॉल्स 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईकवर बॅटर असणार आहे गौरांग. 4 बॉल्समध्ये त्याने 13 धावा बनवलेल्या आहेत आणि अनिकेतने चांगली सुरुवात 8 बॉल्समध्ये 13 धावांची. फुल टॉस बॉल आहे. अटेम्प्ट करू शकले असते पण मात्र बॉलला स्लाइस केलंय, पाठवलंय बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये क्षेत्राच्या त्या ठिकाणी इनफिल्डच्या पलीकडे जाऊन बॉलला अडवेल थ्रो करेल तोपर्यंत या 2 धावा मिळतात. 2 धावा देखील तितक्याच महत्वाच्या होत्या. या 2 धावांच्या वाढीने धावफलक पोहोचतोय 36 च्या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी आता 6 बॉल्स 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 6 बॉल्स 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला श्री गणेश स्पोर्ट्स विरार, साई माऊली बोरिवली, वारंवार आम्ही पुकार देतोय तुमचे सर्व मेंबर्स आमचे कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ आले पाहिजे. ऑब्जेक्शनची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर टॉस केला जाणार आहे त्यामुळे आम्ही वारंवार ती सूचना आयोजकांच्या वतीने करत आहोत. प्लीज श्री गणेश स्पोर्ट्स विरार, साई माऊली बोरिवली, जर तुमचं ऑब्जेक्शन नसेल, संगनमत असेल तर लगेच टॉस केला जाईल. पण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरलात तर मात्र कुठल्याच ऑब्जेक्शनचा विचार केला जाणार नाही. ही देखील आणि मॅच 4 ओव्हरची असेल ही देखील अधिकृत सूचना आम्ही कमिटीच्या वतीने करत आहोत. हा सामना असेल 4 षटकाचा. काय म्हणाल. 6 बॉल 7 धावांची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या पाहायला मिळते. चला मॅच ऑन करा. त्या ठिकाणी वेळ देखील महत्वाची आहे. पंच त्या ठिकाणी वारंवार सूचना करतायत की पहिला डाव 25 मिनिटात कंप्लीट झाला तर दुसरा डाव सुद्धा 25 मिनिटात कंप्लीट व्हायला हवा. 6 चेंडू 7 धावा आर के ट्रॉफीमध्ये देखील झाल्या नव्हत्या. या ट्रॉफीमध्ये देखील झाल्यात नाही. अंकुश मूर्ती चषकामध्ये जर गोलंदाजाला पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील, 3 चेंडू जर चांगल्या पद्धतीने गेला, प्रेशर जर निर्माण झाला तर नक्कीच कमबॅक करेल गोलंदाजी करणारा संघ. आणि जर बॅटरचा एकच इरादा असेल की सिंगल डबल की षटकार चौकार हे देखील पाहिलं जाईल. आता तुम्हाला काय वाटते. 6 चेंडू 7 धावांची गरज. वादावी इरादावी. प्रत्येक जण या ठिकाणी घरी निश्चय करून आलेला आहे की आम्ही ही स्पर्धा जिंकूनच येणार आहोत. पण स्पर्धा जिंकण्यासाठी पहिला सामना जिंकणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि पाहूया अजूनही मला तरी ते चित्र स्पष्ट नाहीये. जसा तुम्ही उल्लेख केला की या मैदानावर गोलंदाजाचा दबदबा राहिलेला आहे आणि याच डावाचा विचार केला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अमित आणि रियाजने केलेली आहे. तर ते देखील थोडंसं दडपण असेल फलंदाजावरचं. पण जर आपण गौरांच्या खेळीचा विचार केला तर त्याने त्याच्या डावाची सुरुवात बॅक टू बॅक 2 षटकाराने केलेली आहे. तो आत्मविश्वास त्याच्याकडे सुद्धा आहे. दुसरी जमेची बाजू अनिकेत जो पहिल्या बॉलपासून या डावावर अधिराज्य करतोय तो देखील एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आहे. तर शेवटचे षटक हाताळतोय कोण त्यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी भोला येते 6 बॉल्समध्ये 7 धावा डिफेंड करण्यासाठी. 36 धावा झाल्यात आर्या 11 बोरिवली या संघाच्या. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जसं तुम्ही सांगितलं की या अंकुश स्मृती चषकामध्ये प्रत्येक सामना हा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणारा ठरलेला आहे आणि हा सामना देखील तशाच पद्धतीने रंगला जातोय. दोन्ही संघांना शुभेच्छा. बोला ओव्हर बॉलिंग नंबर
या ठिकाणी काय होते तर हलकस एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. चांगली सुरुवात भोलाची. 5 बॉल 7 धावांची गरज. टीम आर्या 11 बोरिवली. आतमध्ये इन होतोय. बघा बनायचंय तर गेम चेंजर बना. काही कारण जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाहीये. आणि पाहूया तो गेम चेंजर भोला बनतोय की गेम चेंजर मयूर बनतोय की गेम चेंजर तुम्हाला पाहायला मिळेल गौरांग बनतोय. हा नक्कीच मयूरकडे देखील तो स्टार्स तो फुटवर्क आहे आणि चांगले फटकेबाजी त्याच्याकडे देखील आहे. 5 चेंडू 7 धाव. पहिल्या चेंडूवर ज्यावेळी विकेट मिळतो त्यावेळी गोलंदाजचा कॉन्फिडन्स देखील दबदबा बनून राहतो आणि कित्येकदा या मैदानावर असंच आपण घडलंय आणि तेच वारंवार होताना दिसते. पहिलाच मॅच पहिल्या 2 ओव्हरमध्ये वाटलं की बॅटिंग करणारा संघ वर्चस्व दाखवेल. तिसरं षटक आलं, चौथं षटक आलं, तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केला. चौथ्या षटकामध्ये वाटलं की पुन्हा एकदा बॅटिंग करणारा संघ वरती येईल आणि आता मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाने कमबॅक केलाय. कमबॅक खूप महत्वाचा आणि जसा तुम्ही उल्लेख केला की पहिल्या बॉलवर चांगलं काम. गौरांगचा विचार केला, गौरांगने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला आणि आता आपण जर भोलाचा विचार केला तर पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलाय. तर आता पाहूया मयूर पहिल्या बॉलवर काय करतोय. कारण मयूरवर देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 5 बॉल्समध्ये 7 धावांची गरज असेल विजयासाठी. जास्त वेळ घेऊ नका अशी नम्रतेची विनंती आम्ही कमिटीच्या वतीने करत आहोत. बॉलिंग मार्कर बॉलर तयार. भोला हवेत आहे बॉल. टॉप एज घेतले. बॉल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. जजमेंट घेतोय. अंदाज बांधतोय आणि कॅच कॅरी करतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. विकेट डाऊन. ते मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट शुड बी लाईक धीस आणि या रजनीचा हा पहिला सामना मात्र जबरदस्त प्रेक्षकांच्या मनांमध्ये घर करणारा राहिलेला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळून भोला याने आपली अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे आणि आता हॅट्रिक बॉल घेऊन तो सज्ज होतोय. एनआर कट्टाचे सर्वा राज पाटील यांना विनंती करीन आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजजी पाटील यांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये या. एनआर कट्टेचे सर्वा 4 बॉल्स 7 धावांची गरज आहे. 4 बॉल्स 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. बघा चंदनाची ओळख जशी त्याच्या सुगंधाने होते तशीच खेळाडूची ओळख त्याच्या कलागुणांनी होत असते आणि या ठिकाणी तो कलागुण पाहायला मिळतोय भोळाचा. महत्वपूर्ण सिच्युएशन मध्ये चांगली सुरुवात या षटकाची. 4 बॉल्समध्ये 7 धावांची गरज. आता असेल हा हॅट्रिक बॉल आणि तो फेस करतोय द पॉवर पॅक बॅटर गौरांग. जबरदस्त क्रिकेट आहे आणि नॉन स्ट्राईकला चंदन आहे जसा मी उल्लेख केला चंदनाचा. तर पाहूया आता 4 बॉल्समध्ये 7 धावांची गरज असताना कशा पद्धतीने खेळ होतोय गौरांगचा. कारण आता थोडीशी जमेची बाजू होते ती म्हणजे JR स्पोर्ट दहिसर संघासाठी. कारण या षटकाची चांगली सुरुवात भोळाने मिळवून दिलेली आहे. पण गौरांग हा देखील पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन तुम्हाला खेळपट्टीवर स्टान्स घेताना पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे आणि हवेच्या लाटांवर स्वार होऊन ताऱ्यांना तोडणारा हा उत्तुंग षटकार. बॉल सीमारेषा पार. डीप मिड विकेट रिजन क्लिअर होते. 6 धावा. ची बाजू नेहमीच असते आर्या 11 बोरिवलीला की राज पाटील त्यांचे जे सपोर्टर 12th मॅन आहे आणि नेहमीच सपोर्ट आणि तो सांगतो की आसमानी टोला पाहायला मिळतोय आणि आम्ही मॅच जिंकलो असं त्याला वाटायला लागलंय. काय म्हणाल. नाही मला अजून चेतन पाटीलचं ते षटक आठवते. येस त्या ठिकाणी पंचदर्शक बॉल हवाय त्या ठिकाणी तर बॉल पुरवायचा आहे. अजूनही बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल्समध्ये 1 धावाची गरज असताना आणि कंपल्सरी चेस ही सिच्युएशन असताना मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये असंच मी म्हणू शकेन. कारण जेव्हा असं वाटते की सर्व काही संपलेलं आहे त्यानंतर मात्र जिद्द मात्र तुमच्या मनामध्ये असायला हवी. म्हणजे मी देखील अजूनही आपल्या संघासाठी काहीतरी करू शकतोय ती भावना तुमच्याकडे असायला हवी. आणि पाहूया भोलाच्या वतीने पहिले 2 बॉल चांगले हाताळले गेलेले आहेत पण डिपेंड करण्यासाठी सुद्धा कमीच धावा होत्या. पण या 6 धावा मात्र पुन्हापणे फायद्याच्या ठरलेल्या आहेत बोरिवली संघाच्या. क्या बात आहे. रायझिंग अँड सरप्रायझिंग. काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. मी म्हणालो होतो की अजूनही सामना संपलेला नाही आहे कारण भोलाचे पहिले 2 बॉल आठवा. जबरदस्त बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाले. तिसरा बॉल षटकाराला, चौथा बॉल डॉट. 2 बॉल्समध्ये 1 धावेची गरज.
हा चेंडू अप्रतिम होता आणि हाच चेंडू जर पुन्हा एकदा आला याच पद्धतीने हा चेंडू जर निर्धाव गेला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट येईल. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू 1 धाव. ट्विस्ट आहे आणि हा बघूया हा सामना सुपर हिट होतोय का. यावेळेस मनगटी फटका ऑन साईडला बॉलला फक्त टर्न केला आणि अशा पद्धतीने विजयाची ही एक धाव पूर्ण केली जाते. सामना जिंकतोय तो म्हणजेच आर्या 11 बोरिवली विजय संघाचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक JR स्पोर्ट्स दहिसर.